साखरे नाम विश्रुतम् चरणसान्निध्या जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्ते ज्ञानप्रतापविलसद्वचनामृतं च अद्वैतभावपटुताहितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्व भगवान् अवतीर्णेव श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तु तुभ्यं। सावत्याचे पिकवी पीक सर्व काळ देवसाय चोख खुरपणी काढणी सम्यक कालानुसारे करीतसे शेतीत येई उत्तम पीक साठवण करी देव चोख विनियोग मोक्षदायक तो ऐका भाविक हो कृषी कर्म उत्तम देख असे मानिती भाविक लोक परी परी हिंसा घडतसे चोख ऐका भाविक चतुर हो जमिनीची करिता नांगरण अनेक किडे पावती मरण काढणी कोळपणी ही तशीच जाण हिंसा दारुण होतसे जमिनीत घालिता खत प्राणी मरती असंख्यात भरणी खोदणी तेची होत नसे मिती वधाला। श्रीराम मंदिर संस्थान समतानगर येथे श्री संत सावतामाळी चरित्र या ग्रंथाचं अध्ययन चालू आहे। 150 क्रमांकाच्या ओवीचं चिंतन चालू आहे। सावताचे पीक पिकवायला देव काळाप्रमाणे खुरपण्यासाठी काढण्यासाठी मदत करत होता कोळपण्यासाठी मदत करीत होता। शेतामध्ये उत्तम पीक येऊन तो देव साठवून मोक्षदायक वाटणी कसा करत होता म्हणजे सावता महाराज कसं करतात ते ऐका। शेती चांगली आहे असे लोक मानतात पण त्याच्यामध्ये किती हिंसा होते ते सुद्धा ऐकून घ्या। जमीन नांगरताना अनेक किडे मरतात काढणी कोळपण करतानाही अशी फार मोठी हिंसा होते जमिनीमध्ये खत घालताना असंख्य किडे मरतात भरणी खोदणी करताना तसेच होते। घरी ही दळणी कांडणी उदा कुंभी करिता पोसणी तैसेच होय सडा संमार्जनी हिंसा रोकडी सर्वत्र वनस्पती वृक्ष तोडणी जनावरास खूप मारणे सर्व ही हिंसा ठाणे कृषीवला घडत याची होऊ नये बाधा देव योजी मती शुद्धा शास्त्रोक्त आचार प्रबुद्धा थोर पुण्यदायक स्वधर्मयुक्त प्रथम वर्तन मात्र पित्र सेवा पुण्य दारुण सदा सर्व काळ सत्य भाषण निर्मत्सर पूर्ण अंतर अतिताभ्यगता अन्नदान देव पूजा विशेष सगुण सर्वांशी देऊनी अन्न अवशिष्ट भोजन करी। शेती करत असताना अनेक प्रकारची हिंसा इथं सांगण्यात आलेली आहे आणि ती हिंसा केल्यानंतर त्याचं फल हे पाप मिळत असते आणि त्या पापातून मुक्त होण्यासाठी देव स्वतः एक योजना आखतात आणि पापातून मुक्ती होण्याचा मार्ग सांगतात। तर घरामध्ये दळत असताना कांडताना पाणी भरत असताना सडा टाकताना हिंसा होत असते सडा टाकताना किड्या मुंगी हे मरत असते मग ही हिंसा होत असते। झाड तोडणे जनावराला मारणे शेतीमध्ये ही हिंसा होत असते। पुण्यदायक देव याची बाधा होऊ नये म्हणून शास्त्रानुसार आचरण करत होते। देव सुद्धा सावता महाराजांना शुद्ध शास्त्र शुद्ध आचरण करायला सांगतात। शुद्ध बुद्धीने योजना केलेली आहे। काय योजना केली ती सांगतात। धर्माने स्वतः वागून आईवडिलांची सेवा करणे नेहमी खरे बोलणे मन शुद्ध ठेवावे म्हणजे मन निर्मळ ठेवायला पाहिजे अतिथीचे स्वागत करून त्यांना जीव घालणे आणि विशेष रूपाने सगुण देवाची पूजा करणे सर्वाला जीव घालून उरलेले आपण जेवणे निंदा द्वेष करू नये खोटा रस्ता असा सोडून द्यावा सज्जनाचा हेतू साधून शेती करावी सज्जनाच्या संगतीनं त्याच्या परामर्शानं शेती करायला पाहिजे। शास्त्राध्ययन तीर्थस्नान निंदा द्वेष न करावी देवपूजा विशेष सगुण सर्वासी देऊनी अन्न अवशिष्ट भोजन करी
निंदा द्वेष न करावा, असत्य मार्ग सोडावा, सज्जन हेतू साधावा, सर्व काळ कृषीवले, निंदा द्वेष यांचा त्याग करून टाकावा आणि विशेष रूपानं सगुण देवाची उपासना करायला पाहिजे. सज्जनांचा हेतू पाहून सर्व काळ आपलं शेतीतले काम करायला पाहिजे. जगी जीवनाचे श्रेष्ठ साधन ते हे कृषी कर्म प्रधान, पशूंचे योग्य पालन हा विहित धर्मची, शेती पशुया वरिष्ठ, व्यापार हा सर्वश्रेष्ठ, या विन्मुख तो पापिष्ट, दरिद्र विभाग तया, उत्तम पीक पिकविले, व्यापाराविन द्रव्य गमविले, ग्रामात श्रेष्ठ व्यापारी झाले, मतलब यातले हेची, ही विहित कर्मे करावी, राजनीती सर्व जाणावी, शास्त्राध्ययने विद्या शिकावी, अस्तित्वाची पदवी हीच. म्हणून निंदा द्वेष करू नये, खोटा रस्ता सोडून द्यावा, सज्जनांचा हेतू साधून ही शेती करावी. जगामध्ये जीवनाचे श्रेष्ठ साधन हे शेतकाम मुख्य आहे. पशुपालन हे धर्मसंमत आहे. शेतीला पूरक पशुपालन आहे. हा चांगला व्यापार आहे. हे न करणाऱ्या पाप्याला दारिद्र्याचा वाटा मिळतो. शेतीला पूरक पशुपालन आहे म्हणून हे कर्म करायला पाहिजे. उत्तम पीक पिकवावे, व्यापारात पैसा घालवू नये. म्हणून शेतकऱ्याच्या मुलांनी व्यापारामध्ये भांडवल गुंतवू नये, पैसा घालू नये. गावामध्ये श्रेष्ठ व्यापारी झाले याच्यातला हाच अर्थ आहे. गावामध्ये व्यापारी श्रेष्ठ का झाले? कारण आपण आपल्या मुलांना व्यापारामध्ये पैसा गुंतवणूक करायला सांगतो. अशी कामे करावी. राजनीती सगळी समजून घ्यावी. राजनीतीचं ज्ञान प्रत्येकाला असावं. करू नये पण समजून घ्यावी. शास्त्राचा अभ्यास करून विद्या मिळवावी ही अस्तित्वाची जागा आहे. म्हणून शास्त्राभ्यास प्रत्येकानं करायला पाहिजे आणि शास्त्राभ्यास करून विद्या संपादन करावी ही आपल्या अस्तित्वाची जागा. कारण अमृतम तू विद्या, ज्या विद्येतून आपण अमृत स्वरूप परमात्मा आहोत असं लक्षात येत असतं, ती खरी विद्या आहे. म्हणून भगवान गीतेमध्ये सांगतात, काय सांगतात? राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदमुत्तमम. अर्जुना, ही सगळ्या विद्यांचा राजा आहे. म्हणून भगवान शंकराचार्य हिला मरणमारी विद्या म्हणतात. देवर्षी नारद हिला भूमविद्या म्हणतात. यो वै भूमा तत्सुखम नाल्पे सुखम असती. जे अल्प आहे ते सुखरूप नाहीये आणि शरीर कसं आहे? अल्प आहे, 3.5 हाताचं आहे. म्हणून याला मरणमारी विद्या म्हटलेलं आहे. भगवान याला अध्यात्म विद्या म्हणतात, ब्रह्मविद्या म्हणतात. म्हणून इति श्रीमद भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे पुरुषोत्तम योगनाम 15 अध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. हे शेवटी घेतो ना, ही ब्रह्मविद्या आहे. म्हणून ही सगळ्या विद्यांचा राजा आहे. ही विद्या अशी आहे की डायरेक्ट आपल्या स्वरूपाची ओळख करून देणारी आहे. म्हणून विद्या संपादन करावी ही आपलं अस्तित्व आहे. म्हणून लोकमान्य टिळकांचं एक सूत्र होतं, त्यांची एक शपथ होती की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. परंतु संतांची सुद्धा एक शपथ आहे की प्रत्येक जीवाचं परमात्मा हे स्वरूप आहे आणि हा त्याचा जन्मसिद्ध नाही, स्वरूपसिद्ध हक्क आहे. तो स्वरूपानंच कोण आहे? परमात्मा आहे. तुका म्हणे हा तो स्वये परब्रह्म, मूर्ख नेने वर्म संत चरण. मूर्ख म्हणणं त्यांना आवडतं का आपण भाग पडायला लागलो. म्हणून प्रत्येक जीव हा स्वरूपानं ब्रह्म आहे. तैसा किडाळाचा दोषू जाय, 15.5 तै तैची होय. तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोके. कल्पना सोडली की हा जीवच ब्रह्मरूप आहे. फक्त कल्पनेला सत्य मानल्यामुळं आपल्याला ब्रह्म म्हणता येत नाही. जसं त्याच्यामधला हिनकस भाग जाळला नाही तर त्याला 24 कॅरेटचा रेट येत नाही. म्हणून याला रेट कशामुळे येत नाही? याच्यामध्ये दाग आहे. तसं या जीवाला दाग लागलेला आहे. कोणता? कल्पनेचा. लागा चुनरी में दाग छुपाऊं कैसे, घर जाऊं कैसे, लागा चुनरी में दाग.
कोरी चुनरिया आत्मा मोरी मैल है माया जाल। वो दुनिया मोरे बाबुल का घर ये दुनिया ससुराल। जाके बाबुल से नजर मिलाऊं कैसे, घर जाऊं कैसे, लागा चुनरी में दाग छुपाऊं कैसे। ती गवळण म्हणते की माझ्या चरित्रावर डाग लागलेला आहे. कोणतं चरित्र? की मी एक आहे, मी न बदलणारा आहे, मी न मरणारा आहे, मी या संपूर्ण विश्वाचा अधिष्ठान रूप परमात्मा आहे. असं असताना मी 3.5 हाताच्या या मांसमय देहाला मी समजून बसले, म्हणून माझ्या चरित्रावर काय लागला? डाग लागला. कोरी चुनरिया आत्मा मोरी, माझी आत्मा म्हणजे मी कसा आहे? कोरा आहे, न्यू आहे. परंतु कोरी चुनरिया आत्मा मोरी मैल है माया जाल. हे जे मायेचं जाळं पसरलेलं आहे ना, हा मळ लागलेला आहे, या नव्याच कपड्यावर डाग लागलेला आहे. मग जाके बाबुल से नजरे मिलाऊं कैसे, घर जाऊं कैसे. आपलं बाबुल कोणतं आहे? आपलं माहेर घर कोणतं आहे? भेटे न माहेरा आपुलिया. म्हणून पंढरपूर हे आपलं माहेर घर आहे आणि तिथला जो मालक आहे ते आपलं अधिष्ठान आहे. म्हणून आल्यानो संसारा जारे पंढरपुरा, दिनाचा सोयरा पांडुरंग. म्हणून आपला सोयरा कोण आहे? विठ्ठल परमात्मा आहे. आणि आपण कोणते सोयरे जोडायला लागलो? हे सोय लावणारे सोयरे, ही मसन वाट्यापर्यंतची सोय लावतात. पण हा पांडुरंग परमात्मा जीवाची 184 जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून पाडण्याची सोय लावतो. म्हणून देव तू सोयरा करी आता. म्हणून तो देव आपला सोय लावणारा सोयरा करून घ्यावा, आपलासा करून घ्यावा. म्हणून आपुला तो देव एक करून घ्यावा, तेने बिन जीवा सुख नोहे. म्हणून ही आपली अस्तित्वाची जागा आहे. सावत्या देवे साह्य केले, विहित कर्म घडविले, निषिद्ध प्रायश्चित्त जगे निर्धार साधिले. थोरला भले अपूर्व कुटुंबाचा वाही भार, उद्योगी जितेंद्रिय थोर, विहित धर्मे जगे निर्धार. तो जाणावा पृथ्वीपती, यथाशक्ती अन्नदान, सहनशील परिपूर्ण, धर्माशक्ती आमरण करी सन्मान योग्यते नुरूप. वरील गोष्टीस साधन परमश्रेष्ठ वैराग्य दारुण, इतर स्थितीत मोह पूर्ण त्यात यान साधती. सावत्या करवी देवे केले, विहित कार्य सर्व साधिले, असत्य भाषण वर्जिले सावत्याने सर्वदा. सावताकडून विहित कर्म करून घेत होते देव आणि निषिद्धाचे प्रायश्चित्त करून घेतलेले आहे. देवाने मदत करून अपूर्व फायदा झालेला आहे. सावता महाराज कुटुंबाचा सांभाळ करतात, जितेंद्रिय आहेत, उद्योगी आहेत, जगामध्ये विहित कर्म निश्चयाने करत असतात आणि पृथ्वीपती झालेले आहेत. विहित कर्म करून काय झालेले आहेत? सावता महाराज या पृथ्वीपती झालेले आहेत. शक्तीनुसार अन्नदान, पूर्ण सहनशीलता करत आहेत, आमरण धर्मासक्ती आणि योग्यतेप्रमाणे आदर करत असतात. जे अतिथी आलेले आहेत त्यांची योग्यता पाहून त्यांचा आदर करायचा. वरील गोष्टी प्राप्त करण्यासाठी वैराग्य लागत असते. ज्या गोष्टी सहसा प्राप्त होत नाहीत याला वैराग्य. म्हणून भक्तीशी धरिता हाती ज्ञान वैराग्य पाठी येते. म्हणून मोक्षामुळे ही गोष्ट किंवा मोक्षाशिवाय ही गोष्ट मिळत नाही. देवाने सावताकडून विहित कामे करून घेतली आणि त्याचबरोबर खोटं बोलणं सावता महाराजांनी नेहमीसाठी सोडून दिलं. याचा अर्थ असा होत नाही की सावता महाराज खोटं बोलत होते. याचा अर्थ असा होत नाही. सावता महाराज पहिल्यापासून सत्यवचनी होते, सत्य बोलत होते. परंतु खोटं बोलल्यानंतर काय परिणाम होतो हे ऐकल्यानंतर देवाच्या मुखातून त्यांनी खोटं बोलणं सोडून दिलेलं आहे. याच नेमीन प्रिय करी, कामाने धर्म त्याग न करी, गडबड द्वेषे धर्म विसरी, कदा काळी घडेना. घरदार सर्व जळाले, अप्रिय कार्य थोर झाले, म्हणून न तापे शांती बले. थोर झाला सहनशील, इष्ट कार्य थोर झाले, म्हणून मन नाही आनंदले. द्रव्य संकटी नाही घाबरले, सावत्याचे अंतर वाईट न चिंती दुसऱ्याचे. हेची ब्रीद सावत्याचे, माहेर घर सौजन्याचे. देवे केला सावता
या विहित प्रकारी हिंसा कर्म मल सारी पुण्यवंत थोर अंतरी जगी एक सावता. सावताने विनंती केल्या वाचून प्रेम करत होते. विनंती केल्या वाचून हे सगळ्यावर सारखं प्रेम करत होते. कामामुळे धर्माचा त्याग केलेला नाही, गडबडीमध्ये किंवा द्वेषाने धर्म विसरलेले नाही. असं कधी घडलंच नाही की कामामुळं महाराज धर्माला विसरले किंवा कामाच्या गडबडीमध्ये देवपूजा राहिली, असं कधीच झालं नाही. चांगले काम झाले म्हणून मनामध्ये आनंद सुद्धा झाला नाही आणि पैशाच्या अडचणीत सुद्धा सावता महाराज घाबरलेले नाही. सावता महाराजांचे मन दुसऱ्याचे वाईट चिंतन करत नव्हते. हेच सत्य सावताचे म्हणजे सावता महाराजांच्या सौजन्याचे माहेरघर देवाने निर्माण केलेले आहे. म्हणून इथं काय सांगितलेलं, हेच ब्रीद सावत्याचे. ब्रीद म्हणजे काय आहे, त्यांचं वचन आहे, हे सत्य आहे. काय की दुसऱ्याचं वाईट चिंतन करू नये, ही पहिली गोष्ट आहे. आणि हेची ब्रीद सावत्याचे माहेरघर सौजन्याचे देवे केले सावता. सावता महाराजांसाठी देवानं स्वतः हे सौजन्य तयार केलेलं आहे. जे श्रेष्ठ कुळीचे असती गुण संपन्न ही भासती परी घोर कर्म करीती न वाटे कदा लाजत्या. वरी वरी दावी तिळे माळा अंतरी क्रोधाचा उमाळा तो जाणावा ढोंगी आगळा महापतीत चांडाळ. मित्र मित्रांना देखील शत्रू शत्रूंना प्रबल सन्मार्गस्थ सज्जना मोल चांगल्या दृष्टीने न पाहती. ऐश्वर्य संपन्न आप्त आपुले त्या आनंदा नाही मानले श्रेष्ठ पंडित जगातले सद्गुरु तेही निंदिती. हे निषिद्ध दुर्गुण त्यागिले सर्वश्रेष्ठ अहिंसे मानिले सत्याधारे सर्व साधिले शिष्टाचार संपूर्ण. सावता महाराज मोठे लोक गुणसंपन्न वाटतात, हिंसा चोऱ्या करतात, याची त्यांना लाज वाटत नाही. असे मित्र मित्रामध्ये शत्रू शत्रूंना बळ देणारे होते. चांगल्या मार्गाने जाणाऱ्याला चांगल्या नजरेने पाहत नव्हते. वरून वरून टिळामाळा लावून मनामध्ये राग भरून ठेवत होते. तो ढोंगी आहे, चांडाळ आहे असं समजावं. आपले नातेवाईक श्रीमंत झाले तर त्यांना आनंद होत नाही आणि जगातले मोठे पंडित सद्गुरूंची निंदा करतात. हे निषिद्ध दुर्गुणांचा त्याग केलेला आहे आणि सगळ्यामध्ये श्रेष्ठ अहिंसा मानलेली आहे. सत्याचा आधार घेऊन शिष्टाचार मिळवलेला आहे. शास्त्राचा अभ्यास, तीर्थामध्ये स्नान करणे, विद्यावान, क्षमा, सत्य, सरळपणा, स्वच्छतेचे ठिकाण हे सावता महाराज आहेत. शास्त्राध्ययन, तीर्थस्नान, विद्या पारंगत्व, क्षमापूर्ण, सत्य सरलत्व, शुचिर्भूतपण याचे ठिकाण सावता. न्यायशील गुणसंपन्न, सर्वहितचिंतक, निष्पापपूर्ण, सर्वांचा विभाग, स्वसंपत्तीत जाणे, अनुग्रही पूर्ण सावता. स्वतःच्या संपत्तीमध्ये सगळ्यांचा भाग आहे, वाटा आहे असं सावता महाराज विचार करत होते. सर्व सज्जना मान्य असे त्याते परमपूज्य दिसे तपोनिष्ठ दयाळू अंतरी असे ऐसा श्रेष्ठ सावता. सत्कर्माचे सर्व सार तो असे सावता सुंदर. धन्य धन्य गुण गंभीर नव्हे करणी इतरा. शेती पीक बागायत थोर संतुष्ट ऋषी मुनी पितर. पाणी पाहिजे थोर विहिरीला सर्व काळ. अशा पद्धतीने न्यायशील गुणसंपन्न सर्वांच्या हिताचे चिंतन करणारे पूर्ण निष्पाप असे सावता महाराज, आपल्या पैशामध्ये सर्वांचा हिस्सा असं जाणून घेणारे, पूर्ण अनुग्रह करणारे सावता महाराज सर्व सज्जनांना मान्य होते. त्यांच्या मध्ये पुण्य दिसत होते. तपोनिष्ठ दयाळू असे श्रेष्ठ सावता महाराज आहेत. चांगल्या कामाचे सार सुंदर सावता होते. गुणगंभीर आणि धन्य आहेत. दुसरे कुणी असे काम करणार नव्हते. 24.5 फूट खोल पाणी वर आणून देव सावता हे ऋषी झाले. बागायती शेतीतल्या पिकाला ऋषी मुनी पितर संतुष्ट करण्यासाठी विहिरीला नेहमी करता पाणी पाहिजे होते. आणि हे पाणी कुठून मिळालं माहिती का? पहिले मोठ काढिता देवा जल अर्पी सावता.
त्रिभुवनी सुचिरभूतता प्राप्त होय तयाला. मोठ नाडा विहीर दोर सर्व हे क्षेत्रसार. तेची झाले पंढरपूर अन्य विचार असेना. देव राबे सर्व काळ तेथे कैचा मग दुष्काळ. अवघा पिकला घननीळ सुखी सकळ ग्रामस्थ. कांदा मुळा सकळ भाजी विठाई झाली आजी. लसूण मिरची कोथिंबिरी माझी विठाई माझी नांदतसी. आता पहिली मोठ काढून सावता महाराजांनी देवाला पाणी अर्पण केले. पहिलं पाणी देवाला अर्पण केलेलं आहे. नेहमी तिथे कसला दुष्काळ, कारण स्वतः देव राबत होते. त्रिभुवन यामुळे शुद्ध झालेले आहे. मोठ विहीर नाडा दोर ही साहित्यच पंढरपूर झाले. आणि दुसरा विचारच येत नव्हता. देव स्वतः शेतामध्ये राबत होते. नेहमी तिथे कसला दुष्काळ, कारण जिथं देव राहतात तिथं कशाचाच दुष्काळ नसतो. देव पीक घेऊन गावातले लोक सुखी केले. कांदा मुळा भाजी आज सगळी विठाई झाली. लसूण मिरची कोथिंबिरी यात माझी विठाई राहते. ऊस रताळू गाजर हे सगळं माझा विठ्ठल झाला. एक रूप दृष्टीने सृष्टी ही हरिरूप वाटू लागली. कारण सावता महाराजांचा हा भाव होता. हे जे काही शेतामध्ये पीक आलेलं आहे ना, तर हे पीक नसून माझा विठ्ठल आहे. ही माझी विठाई आहे. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. अवघी विठाई माझी. लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. अवघा झाला माझा हरी. म्हणजे लसूण मिरची कोथिंबिरी हा सगळा हरी आहे माझा. आणि कांदा मुळा भाजी ही माझी विठाई आहे. असा भाव सावता महाराजांच्या अंतकरणात होता. आणि तोच भाव प्रत्येक शेतकऱ्याच्या अंतकरणात असावा, असा आपल्याला या अध्यायातून आदर्श घ्यायला हवा. ऊस रताळू गाजर सर्व हे पीक थोर. विठ्ठल झाला गुण गंभीर अन्यसार आशेना. एकमय सर्वद्रष्टी हरिरूप भासे सृष्टी. धन्य धन्य त्याच्या गोष्टी वेदशास्त्रा परम वंद्य. कोमल पीक असे फुलाचे ते साधिले तरे तरेचे. अमर जीवन ज्ञान वापीचे दिले दिसे सावत्याने. शांती शेवंती पूर्ण फुलली प्रेम जाई जुई व्याली. सर्व सिद्धी पूर्ण साधिली विठ्ठल डोळार पाहिला. विठ्ठलाचे पीक थोर विठ्ठल कर्म विठ्ठल विचार. विठ्ठल ध्यान विठ्ठल सार धंदा पार विठ्ठल. याप्रमाणे सावता महाराज यांच्या अंतकरणामध्ये असा भाव होता की ऊस रताळू गाजर हे सगळं माझा विठ्ठल झालेला आहे. एक रूप दृष्टीने सृष्टी हरिरूप वाटू लागलेली आहे. वेद शास्त्राला वंदन करण्यासारख्या या गोष्टी धन्य आहेत. हे सगळं माझा विठ्ठल झालेला आहे. वेगवेगळ्या फुलांच्या पिकाला सावताने ज्ञान विहिरीचे अमर पाणी दिलेले आहे. शांतीने शेवंती पूर्णपणे फुललेली आहे. प्रेमाने जाई जुई पसरलेली आहे. सर्व सिद्धी प्राप्त झालेली आहे. आणि डोळ्याने विठ्ठल पाहिलेला आहे. विठ्ठल पीक झाला, विठ्ठल काम झाला, विठ्ठल विचार झाला. विठ्ठल ध्यान आहे, विठ्ठल सार आहे. धंदा सुद्धा संपूर्ण विठ्ठल झालेला आहे. म्हणून तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल. माता विठ्ठल पिता विठ्ठल. गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल. तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल. तीर्थ विठ्ठल आहे, क्षेत्र विठ्ठल आहे, माता विठ्ठल आहे, पिता विठ्ठल आहे, गुरु विठ्ठल आहेत आणि गुरुदेवता सुद्धा साक्षात विठ्ठल आहे. असा भाव सावता महाराजांच्या अंतकरणामध्ये आहे. आणि तो तुमच्या आमच्या अंतकरणामध्ये प्रगट व्हावा म्हणून आपण ह्या चरित्राचं श्रवण करावं. हे याचं फळ आहे. हे साक्षात फळ आहे. म्हणून श्रवणाचे निमिषे
बैसावे येऊनी साम्राज्य भुवनी सुखी नांदे. तुम्ही फक्त ऐकायच्या निमित्तानं या आणि तुम्ही तिन्ही लोकाचे राजे आहेत अशी तुम्ही तुमच्या पदवीवर बसा, तुम्ही तुमच्या जागेवर बसा. कारण आपण ज्ञान स्वरूप आहे, हे तो धाडिले वाहे. विषय ज्ञाने होय गगना एवढा. आपण ज्ञान स्वरूप आहोत, ही आपण आपली जागा सोडली. आपण आपली जागा सोडली आणि खाली आलो. किती खाली आलो. आपण ज्ञान स्वरूप आहे, हे तो धाडिले वाहे. विषय ज्ञाने होय गगनाय. विषयाचं ज्ञान झालं की आपलं अंतकरण सुपासारखं व्हायला लागलं. परंतु हे चूक आहे. कारण हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे. हे रोहिणीचं जळ का खरं असतं का बाबा? हे मृगजळ खरं नसतं. तसं हा संसार खरा नाही. या संसाराचा अधिष्ठान रूप परमात्मा तुम्ही खरे आहात. आणि हीच गोष्ट सावता महाराजांनी ध्यानात घेतलेली आहे. विठ्ठल भक्ती, विठ्ठल मुक्ती, विठ्ठल आदी अवसान शक्ती. विठ्ठल विठ्ठल असे घरीदारी सर्व प्रकारी. विठ्ठल विठ्ठल जोंधळा बाजरी. विठ्ठल असे गाई गुरी. विठ्ठल असे घरीदारी सर्व प्रकारी. विठ्ठल विठ्ठल स्त्री भ्रतार स्वये विठ्ठल गंभीर. विठ्ठल हे जगसार असे तद्रूपी. विठ्ठल विठ्ठल तीर्थाधिष्ठान. विठ्ठल असे यज्ञदान. विठ्ठल देव पितर पूर्ण नसेयान दैवत. विठ्ठल जेवण खान. विठ्ठल आसन शयन. जागृती सुषुप्ती स्वप्न पूर्ण तो असे विठ्ठल. विठ्ठल ही भक्ती आहे, विठ्ठलची ही मुक्ती आहे. विठ्ठल आदी अवसान शक्ती आहे आणि विठ्ठलच अनादी ही थोर ख्याती आहे, म्हणजे प्रसिद्धी आहे. अनादी रूपानं या संपूर्ण विश्वाचं अधिष्ठान विठ्ठल आहे. पूर्ण रीती विठ्ठल, पूर्ण प्रकारे तुम्ही कोणत्याही पद्धतीनं पहा सगळीकडे विठ्ठल आहे. म्हणून विठ्ठल विस्तारला जनी. विठ्ठल व्यापक त्रिभुवनी. विठ्ठल मुनी मानसी. आणि जे हिमालयामध्ये तप करायला लागले त्या मुनीच्या हृदयामध्ये मनामध्ये कोण आहे तर विठ्ठलच आहे. म्हणून असा विठ्ठल जोंधळा बाजरी. विठ्ठलच जोंधळा आहे, बाजरी आहे. विठ्ठल असे गाई गुरी. गाई गुरेमध्ये कोण आहे? माझा विठ्ठल आहे. विठ्ठल असे घरीदारी. घरामध्ये दारामध्ये कोण आहे? विठ्ठल आहे. सर्व प्रकारी विठ्ठल. विठ्ठल स्त्री भ्रतार. विठ्ठलच पत्नी आहे, विठ्ठलच पती आहे. स्वये विठ्ठल गंभीर. स्वतः विठ्ठल झालेला आहे. विठ्ठल हे जगसार असे तद्रूपी. विठ्ठल हे विश्व, या संपूर्ण विश्वाचं सार विठ्ठल आहे. आणि हेच त्या रूपानं नटलेला आहे. तो कोण आहे? तो विठ्ठल आहे. विठ्ठल तीर्थाधिष्ठान. तीर्थाचं अधिष्ठान विठ्ठल आहे. विठ्ठल स्वतः यज्ञ दान आहे. विठ्ठल देव आहे, पित्र आहेत. याच्याशिवाय दुसरं दैवत नाही, ही शपथ घेऊन सांगतो मी. विठ्ठल जेवण आहे. जेवण आणि खाणं पिणं हे काय आहे? विठ्ठलच आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्म. उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. हे जे आपण जेवण करतो तर हे अन्न ब्रह्म आहे. हे फक्त पोट भरणं नाहीये, हा यज्ञ आहे. एक एक घास आपण त्या यज्ञामध्ये आहुती द्यायला लागलो. कारण ही जठराग्नी आहे आणि या जठराग्नीमध्ये आपण या अन्नाची आहुती देतो. म्हणून हे एकाच योनीचं नाही तर चारी योनीमध्ये जे अंड जार स्वेदीज उद्बीज ह्या सगळ्यांचं जे अन्न पचवण्याचं काम आहे ते मी करतो अर्जुना. म्हणून सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत स्मृतिर्ज्ञानमपोहनञ्च वेदेश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृतवेद विदेव चाहं प्राणापान समायुक्ता पचाम्यन्यं चतुर्विधं. म्हणजे प्राण अपान यांच्या योगाने हे जे अन्न पचवण्याचं कार्य आहे ते कोण करतो? आपण फक्त खाण्याचं काम करतो, पण पचवण्याचं काम भगवान करतो, तो विठ्ठल आहे. सर्व रूप एक विठ्ठल. व्यापक तोची सकल. आदी मध्यात विशाल एकची हा विठ्ठल. म्हणून विठ्ठल जेवण्या खाण्यामध्ये आहे. विठ्ठल झोपण्यामध्ये आहे, आसनावर आहे. आणि जागृती स्वप्न सुषुप्ती ह्या संपूर्ण तिन्ही अवस्थेमध्ये तो एक विठ्ठल आहे. जसं सगळ्या मण्यामध्ये दोरा एक रूपानं आहे तसं जागृती स्वप्न सुषुप्तीमध्ये विठ्ठल एक रूपानं आहे. म्हणून पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी
जागृती स्वप्नी पांडुरंग, जागृती स्वप्नी पांडुरंग, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी. आता जागृतीमध्ये तो संस्कार आहे की हे सगळं विठ्ठल स्वरूप आहे, स्वप्नामध्ये हा संस्कार आहे की हे संपूर्ण विश्व विठ्ठल रूप आहे. तर मग झोपेमध्ये कोणता भाव राहणार? हे सगळं विठ्ठल स्वरूप आहे, असाच भाव आहे. सर्व रूप एक विठ्ठल, असे सर्व रूपानं एक विठ्ठल नटलेला आहे. व्यापक तोची सकळ, व्यापक रूपानं सुद्धा तोच आहे. आदी मध्यात विशाल एकची, हा विठ्ठल आधी विठ्ठल आहे, मध्ये विठ्ठल आहे आणि शेवटी विठ्ठल आहे. देश काल हा विठ्ठल, देश काल ही वस्तू, ही जागा आणि ही काळ काय आहे? विठ्ठलच आहे. व्यापक करी प्रतिपाळ विठ्ठल, हे सगळ्यांचं पालन पोषण कोण करायला लागलं? विठ्ठल करायला लागलेला आहे. जग हा खेळ विठ्ठल, जन्म मरण विठ्ठलची, जगाचं खेळ हे कुणी रचलेला आहे? तो विठ्ठलानं रचलेला आहे. आणि हे जन्म मरण सुद्धा काय आहे? हे सुद्धा विठ्ठलच आहे. कोण मेलं आणि कोण जन्मलं? जसं मातीचा घट केला, त्याच मातीचा ते घट मोडला आणि गणपती केला. मग काय म्हणले तुम्ही? हे गणपती. मग 14-11 दिवस आपण गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया. मग 14व्या दिवशी काय केलं? त्याचं विसर्जन केलं. मग गणपती मेला का? ते जन्मलाच नाही तर मेल्याचा प्रश्नच येत नाही. आपण कल्पना केली की हे गणपती आहे आणि गणपती मेला. मग हे जन्म आणि मृत्यू ह्या ज्या घटना आहेत ना, ह्या कल्पित आहे आणि हे कल्पना करणारा विठ्ठल आहे. आणि ही कल्पना ज्यानं केली ते तुम्ही आहेत. म्हणजे तुम्ही कोण आहात? विठ्ठल आहात. असं ध्येय ध्यान विठ्ठल, ज्याचं जे आपल्याला प्राप्त करून घ्यायचं ते लक्ष विठ्ठल आहे. म्हणून लक्ष लावून राहा गोविंदुगा. आणि ध्यान कशाचं करायचं? विठ्ठलाचं करायचं. ध्येय ध्यान विठ्ठल, पूर्ण मौन हा विठ्ठल. आपण कोणाला बोलत नसलो तरी ते विठ्ठलच आहे. असे अबोला हा विठ्ठल, वेदशास्त्रा अगम्य हा विठ्ठल असा अबोला आहे, जो वेदशास्त्रांना सुद्धा कळालेला नाही. वेदा नाही नाही कळला अंत पार याचा, कानडा राणा पंढरीचा, कानडा राणा पंढरीचा. हा कानडा राजा पंढरीचा, पण हा वेदाला सुद्धा याचा अंत पार कळालेला नाही. म्हणून वेद जाणो गेला पुढे मौनावला, ते गुह्य तुझला प्राप्त कैचे. वेदशास्त्रा अगम्य अद्वैत स्थिती ही निश्चिम, ही पूर्ण अद्वैत बोधाची निश्चिम स्थिती आहे. लक्ष्मीचे निवास धाम, इथं लक्ष्मीचा वास आहे. अश्रेष्ठ ऐश्वर्य परम नसे अन्य दुसरे, याच्यासारखं ऐश्वर्य दुसऱ्या कोणाच ठिकाणी पाहायला भेटत नाही. सकल संपत्तीची ही ठेव, ह्या सगळ्या संपत्तीची ही ठेव आहे. हे ऐश्वर्य अपूर्व, उघड शोभेची राणीव पीक सर्व विठ्ठल. ही उघड उघड ही शोभेची राणीव म्हणजे ती सत्ता आहे. आणि हे उघड उघड जे पीक आहे ना, ते सगळं पिकाच्या रूपानं विठ्ठल नटलेला आहे. श्रद्धेचे महान फल, हे श्रद्धेचं महान फळ आहे. पीक विठ्ठल विशाल, धारणा शक्ती ही प्रबळ हृदय देव धरणे. ही जी धारणा शक्ती आहे, इच्छाशक्ती की देव हृदयात साठवणं. आणि ही इच्छाशक्ती प्रत्येकाकडे आहे. कारण इच्छा नसताना सुद्धा आपण खोट्याला खरं मानायला लागलो म्हणजे आपण काय कमी आहेत का? हम भी कुछ कम नाही. कारण खोट्या जगाला आपण खरं मानायला लागलो म्हणजे आपण काय कमी आहेत का? आपण खरे आहोत म्हणूनच खोट्याला खरं मानायलोत ना. हा, खरे आहेत म्हणून आपण खोट्याला आपली सत्ता दिली. म्हणून आपण आनंद विषयाला देऊन टाकला, सत्ता जगाला देऊन टाकली. आणि आवड म्हणजे सत चित्त आणि आनंद, ज्ञान हे आपण जड वस्तूला देऊन टाकलं, शरीराला देऊन टाकलं आणि आपण आपले मोकळे झालो. आपलं काय खरं? अरे तुझंच खरं आहे ना. सच्चिदानंद तुम्ही परमात्मा आहात. म्हणून मनुष्य देहीचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोकुनी दिला. स्वतः नारायणानं हा अधिकार दिलेला आहे की मनुष्य देहातला जीव हा सच्चित आणि आनंदरूप परमात्मा आहे.
असं त्याला कळून घेता येतं. म्हणून श्रद्धेचे महान फळ पीक विठ्ठल विशाळ, धारणा शक्ती ही प्रबल हृदय, देव धरणे जगदरूप पूर्ण शांत, नम्रपणा हाची विख्यात. सावता महाराजांचा नम्रपणा हा प्रसिद्ध झालेला आहे. सर्वश्रेष्ठ विजय होत देव प्राप्ती होण्याचा, देव ज्याला प्राप्त झाला त्याचा सगळीकडे विजय आहे. म्हणून यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर विजयोर भूतीर ध्रुवाणी तिर्म तिर्मम. जिथे तो श्रीकृष्ण परमात्मा आहे आणि त्याच्या सोबतीला अर्जुन आहे तिथे विजय निश्चित आहे. कारण धृतराष्ट्रानं संजयाला प्रश्न विचारला, हे संजय, या युद्धामध्ये विजय कोणाची होईल? आता डायरेक्ट सांगावं तर राजा समोर आहे. म्हणून संजयानं सांगितलं की जिथून ज्या बाजूने श्रीकृष्ण परमात्मा उभा आहे आणि सोबतीला अर्जुनासारखा धनुर्धर आहे तिथं विजय निश्चित आहे. म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्ट सांगितलं का नाही संजयानं? मग संजयाला दिव्य दृष्टी होती का? तुम्हाला आम्हाला सुद्धा दिव्य दृष्टी आहे. कारण या आजच्या घडीला आपल्याला घरी बसल्या सगळं काही पाहता येतं, सगळं काही ऐकता येतं. म्हणजे ती दिव्य दृष्टी आपल्याला नाही का? म्हणून त्या दिव्य दृष्टीचा आपण उपयोग करायला पाहिजे की त्या रणांगणामध्ये काय झालं हे आपल्याला आत्ता इथं बसल्या बसल्या लक्षात घेता येतं. तो प्रसंग लक्षात घेता येतो, तो देव आपला लक्षात घेता येतो. म्हणून थोर साधिली ही सिद्धी, देव धारणे अचल ही स्थिती निरुपम विशाल, धैर्य मेरू सावता प्रबल देवाधिका वरिष्ठ. हे देवाधिकापेक्षा श्रेष्ठ झालेले आहेत. धैर्याचा मेरू म्हणजे पर्वत आहेत सावता महाराज. कारण ही स्थिती निरुपम विशाल, सर्वश्रेष्ठ विजय होत देव प्राप्ती होण्याचा, थोर साधिली ही सिद्धी. ही सिद्धी, ही श्रेष्ठ सिद्धी सावता महाराजांनी हस्तगत केलेली आहे. प्राप्त झाला गुणनिधी, गुणाचा निधी हा विठ्ठल त्यांना प्राप्त झालेला आहे. इंद्र वैभव फिके तदी सावत्या पुढे दिसत असे. इंद्राचं वैभव सुद्धा सावता महाराजांसमोर असं फिकं वाटू लागलं. यज्ञ दान देव पितर, यज्ञ दान देव पितर यांच्या पुढे पुण्याईचे सार, देव पिक अविनाश थोर पूर्ण जोर सावत्याचा. या सगळ्या समोर सावता महाराजांचं जे अविनाश पीक आहे ते श्रेष्ठ वाटू लागलं आणि बाकी सगळे रंग फिके वाटू लागले त्यांच्या समोर. सावत्या विजयशील राजा, धर्मशील अरणीची प्रजा, उदार बुद्धीने उपदेश ध्वजा उभारिली अखंड. सावता महाराज हे विजयशील राजे आहेत. धर्मशील ही अरणीची प्रजा आहे. अरण गावामध्ये जी लोक आहेत ते धर्मशील आहेत, धर्मानं वागणारे आहेत. उदार बुद्धीने उपदेश ध्वजा, आणि उदार बुद्धीनं हे या उपदेशाचं निशान सगळ्या विश्वामध्ये फडकून टाकलेलं आहे. उभारिली अखंड, उभारिला ध्वज तिही लोकावरी. तिन्ही लोकामध्ये यांनी धर्माची ध्वजा फडकवलेली आहे. सदा बुद्धी उदार, सदा नेहमी सावता महाराजांची बुद्धी उदार असायची. विनय संपन्न दानशूर, विनयता म्हणजे नम्रता होती, दानशूर होते सावता महाराज. सत्य धर्मी तत्पर सावता सागर विशाल, सत्य धर्मामध्ये तत्पर होते, सत्यानं आचरण करायचे. सावता सागर आहे, विशाल सागर आहे. विशाल सागर दयेचा म्हणजे सावता महाराज आहे. ही थोर देवकृपा, ही फार मोठी देवाची कृपा झालेली आहे. सावत्याचे काज संक्षेपा, निवेदिला मार्ग सोपा, प्रेमळ भाविकास्तव. प्रेमळ भाविकासाठी, तुमच्या आमच्यासाठी हा थोडाफार जो मार्ग आहे तो सोप्या पद्धतीनं सांगितलेला आहे. कारण ही देवाची कृपा आहे आणि सावता महाराजांचे कसे कसे काम केलेले आहे हे थोडक्यात तुम्हाला सांगितलेलं आहे. या स्थितीस निषिद्ध जे अपाय प्रसिद्ध, ते त्यागिती शूर प्रबुद्ध ऐका सादर सप्रेमे. या स्थितीला जे निषिद्ध आहे म्हणजे जे करू नये असं शास्त्रानं सांगितलेलं आहे, ते जे अपाय प्रसिद्ध, जे अडचणी येणार आहेत या कामामध्ये, ते त्यागिती शूर प्रबुद्ध, जे बुद्धिमान आहेत, जे शूर आहेत ते त्याचा त्याग करतात. ऐका सादर सप्रेमे, ती सादर म्हणजे आदरयुक्त प्रेमानं तुम्ही ऐका. काम क्रोध दैत्य थोर, हे काम हे क्रोध हे राक्षस आहेत मोठमोठाले, त्यांचा झाला थोर जोर, यांचा जोर चढलेला आहे.
कृषी वलांचा नाश अपार विपरीत प्रकार घडला आणि शेतकऱ्यांचा नाश झालेला आहे. हा कसा विपरीत प्रकार घडलेला आहे ते ऐका. सभ्य पुरुष वृद्ध थोर यांना शिकविती ज्ञान अपार, त्यांची थट्टा लहान थोर करू लागले मनोसक्त. जे सभ्य आहेत, जे पुरुष वृद्ध आहेत, म्हणजे वयानं वयस्क आहेत, तर त्यांची मात्र काय करू लागले, यांना ज्ञान शिकू लागले. बाबा असं असतं का, असं वागत असते का, म्हणजे त्यांना ज्ञान शिकू लागले. त्यांची थट्टा लहान थोर करू लागले मनसोक्त, म्हणजे मन मोकळेपणानं त्यांची हसी मजाक उडवू लागले. लहान मोठे असे वयोवृद्धांची. गुणवानांचा करीती मत्सर, जे गुणवान आहेत त्यांचा द्वेष करायचे. वृद्धांचा न करी सत्कार, जे वृद्ध आहेत वयोवृद्ध आहेत त्यांचा सत्कार करत नव्हते. प्रभुत्व गाजवी बापावर थोराचार त्यागिला, आणि बापावरच आपली सत्ता चालवायची असा थोर वागणूक चालू झाली. निषिद्ध वृत्तीने द्रव्य मिळवी, म्हणजे कोण्याका रीतीने होणं पण पैसा कमवायचा, म्हणून पैसा मारो आत्माराम, आवरत मारो गुरु, बाल बच्चे साधू संत सेवा किसकी करू. आता पैसाच माझा काय आहे, आत्माराम आहे, पत्नी माझी गुरु आहे, आणि हे लहान लहान लेकरं साधू संत आहेत, तर आता मी कोणाची सेवा करून बाहेर कशाला जाऊ, बस घरामध्येच. अशी संकुचित वृत्ती झालेली आहे. निषिद्ध वृत्तीने द्रव्य मिळवी, अग्नी क्रिया मंद देवी, आणि त्याच्यामुळं काय झाली, यांची अग्नी क्रिया मंद झाली, म्हणजे पचनशक्ती मंदावलेली आहे. पुत्र पित्र आज्ञा ठेवी लाथेने उडवीत असे, आणि वडिलांनी सांगितलेलं काम ते करणं सोडून पोरग लाथानच बापाला मारत होता. अशी परिस्थिती आहे पहा. शिक्षक गुरु अतिथी थोर, शिक्षक गुरु अतिथी म्हणजे पाहुणे आपल्या घरी आलेले आहेत, यांचा मोठेपणा जाणून समग्र, यांचा मोठेपणा जाणून बहुमान न करीती कृतज्ञ नर वागे उन्मत्तपणाने, यांचा मान सन्मान आदर करायचं तर सोडूनच दिलं, पण यांच्यासोबत उन्मत्तपणानं म्हणजे रागीटपणानं वागायचे, आडमुटपणानं वागायचे. जसं एक म्हणजे चोर होता, एक आडमुट होता, त्याला एक त्याच्यापेक्षा जोरदार चोर भेटला. ते म्हणले तू काय 1000ची 500ची चोरी करतो, मी तुला कोटीनं चोरी करून देतो. ते म्हणलं असं आहे का, मग बरं आहे, आता आजपासून तू आणि मी दोस्त. मग ह्यांनी मोठा डाका टाकला आणि ते डाका टाकून सगळी संपत्ती लुटून जाताना मुक्काम पडला त्यांचा अरण्यामध्ये, रानामध्ये, जंगल होतं. आता त्यांनी एक झाड पाहिलं वाळलं, आणि ते म्हणले की आता मुक्काम इथं करावं लागेल, हे माल इथं ठेवा. ते म्हणलं की आपण दोघं खाली झोपायला नाही पाहिजे, एक जण झाडावर झोपून एक जण खाली झोपू. ते म्हणले ठीक आहे. आता आडमुठ चोर खाली झोपला आणि ते चांगला चोर वर झोपला झाडावर. आता तिकडून एक जबरदस्त टोळी आली, अलीबाबा 40 चोर. बरं का, आता ते त्याच्यातल्या चालता चालता एकाचा याला पाय लागला आणि हे खाली पडला. तर त्याला वाटलं काय लागलं कडे, दगड बिगड असेल. ते म्हणे दगड नाही, माणूस आहे. आता यानं गप्प बसावं ना, हे 40 होते हे दोघच होते. ते म्हणले माणूस आहे, पिदाड्या असेल. ते म्हणे पिदाड्या नाही, हुशार आहे. असं अरे वा. ते म्हणे आता एकटं आहे म्हणे, असंच असेल म्हणे, नागवच असेल. नागवं नाही, पैसा आहे. ते अरे बाबा. ते म्हणे असेल 400-500 रुपये. ते म्हणजे 400-500 नाही, कोटीनं रुपये. हा, तर ते एक एक राज उघडायला नाही, आडमुठच ना. आता ते म्हणलं चला आपण 40 आहे तर हे एकटं आहे. ते म्हणलं एकटं नाही, ते वरी एक झाडावर आहे. म्हणजे हे मेलं आणि त्याला घेऊन मेलं. म्हणून असे आडमुटपणाचे लोक होते जे स्वतः अतिथीचा आदर करत नव्हते, गुरुचा शिक्षकांचा आदर करत नव्हते, आडमुट पद्धतीनं वागायचे. बालकाचे पोषण न करी दान क्रिया त्यागिली सारी. आता जे लहान लेकरं आहेत त्यांना खायला प्यायला देत नव्हते, पोषण करत नव्हते, आणि दान वगैरे काहीच करत नव्हते. हे दान क्रिया अतिताभ्यागताची थुरी त्यामुळे वाटेना. म्हणून त्यांना पाहुण्यांचं सुद्धा काही वाटणं झालं की आपल्या घरी पाहुणे आले, त्यांना बोलावं, बसावं, वेळ द्यावा, त्यांचा आदर करावा. देव अतिथी पितर सज्जन संत गुरु थोर
यांना देईना अन्नकण भर गलिच्छपणे वागत असे देव, अतिथी, पितर, बरं का, सज्जन, संत आणि गुरु या श्रेष्ठ मंडळींना हे कणभर सुद्धा अन्न देत नव्हते. आणि गलिच्छपणे वागत असे म्हणजे तुच्छासारखं हे वागायचं. अस्वच्छता परमथोर, घरामध्ये सगळी घाण पडलेली आहे. अस्ताव्यस्त धान्य आसार, इकडं बाजरी, तिकडं गहू, तिकडं ज्वारी, सगळे मिक्स झालेले आहेत. मांस भक्षण निषिद्ध आसार, तोची प्रकार आरंभिला. आणि मांस खाण्याचा, अभक्ष्य भक्षणाचा प्रकार याला सुरुवात झालेली आहे. अशुद्ध भांडी, दूध उघडे. आता भांडे कसे आहेत, आरती त्याला तशीच लागलेली आहे, म्हणजे त्याला काय म्हणते, खरकट तसंच लागलेले, त्याच्यातच दूध घ्यायला लागले. ते नाचणार नाही तर काय होणार मग. अशुद्ध भांडी, दूध उघडे. तुपामध्ये उच्छिष्ट उडे. आता तुपामध्ये सुद्धा उष्ट उडायला लागलं तरी त्यांना म्हणजे भान नाही. कुदळी कोयते पेटारे उघडे. स्त्रियांनी पसरले कुदळ कोयत आणि पेटारे हे जे काय असते, आता जिथल्या तिथं व्यवस्थित ठेवायचं, सगळं उघडं ठेवून दिलं या बायांनी. स्त्रियांनी पसरले. भांड्या कुंड्याकडे लक्ष नाही. भांडे कुंडे आहेत, कुठं नीटनेटकापणा नाही, याच्याकडे लक्ष नाही. कष्ट करीना स्त्रियाग्री. आणि घरच्या स्त्रिया मात्र काम करायला तयार नाही. घर माड्या ओसाड पाही पडता लक्ष निधी. घर माड्या ओसाड पडलेल्या आहेत पण त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही. पशुस गवत न घाली. आता पशु आहेत घरासमोर, त्यांना गवत द्यायला तयार नाही. कष्टवणी काढी चर्मसाली. आणि त्यांच्या साली अशा नाही का, त्यांना कष्ट देऊ त्या साली उसळून काढायचं. त्यांच्या कसाबाची विक्री साधिली. उपकार बोली समजेना. आणि सगळ्या मग कामाची नाही राहिली, न्या कसाबाकडे गेला, न्या कसाबाकडे. असे सगळे गाई गुरे कसाबाच्या भरतीला नेऊ लागले. उपकार बोली समजेना. त्यांचे किती उपकार आहेत, बैल किती उपकारिक आहेत, पण ह्या उपकाराची भाषा जाणीवच राहिली नाही यांच्या अंतःकरणामध्ये. मुला बाळाशी न देता मेवा. आता मेवा बनवला, लेकरा बाळाला खायला द्यावा ना, नाही, त्याच्या देखत आपण खावा. म्हणजे त्याच्या देखत आपण खायला लागले. ते नसे अंतरी ओलावा दया धर्माचा. आपण अंतःकरणामध्ये दया धर्म याचा ओलावा सुद्धा राहिलेला नाहीये. तर उदर भरणास्तव खाये मांस. पोट भरण्यासाठी फक्त केवळ मांस खाऊ लागले. देव पितर करी उपवास. देव पितर हे उपाशी ठेवू लागले. षड्रस अन्न सावकाश एकटेची बक्षिती. षड्रस युक्त अन्न हे एकटेच मस्त हुम्मा चलू द्या म्हणायचे. सूर्योदयावरी घे झोप. सूर्य वर येऊस तर झोप घ्यायला लागले. रात्रंदिन कलह पाप. रात्रंदिवस झोडपाझोडपी चालू आहे. म्हणजे घरामध्ये भांडण आहे. म्हणजे एक जोडपं हसत होतं आणि एक जोडपं ती म्हणायचे की आपले नेहमी शिवीगाळ होती, यायचं कसं काय, हे नेहमी सकाळ हसते, दुपारी हसते, रात्री बी हसते. ती म्हणे एके दिवशी जाऊ तरी विचारायला. ती म्हणे आमचं नाही का शिवी भांडण होतं, सगळ्या गल्लीत ऐकू येतो आमचा कलकलाट, आणि तुमचं कसं काय, तुम्ही नेहमी हसत खेळ. ती म्हणे तसं नाही बाबा. ती म्हणे मग कसं आहे, तिनं मारलेलं बेलन हुकलं की मी हसतो, आणि मी मारलेला तांब्या तिला लागला. असं ते म्हणलं बरं आहे आपलं नुसतं शिवी गाळावर यायचं तर झोडपा झोडपीचे बाप्पा. म्हणून सूर्योदयावरी घी झोप. रात्रंदिन कलह पाप. वृद्ध सेवा हा मार्ग प्रदीप घालविला सकळे. म्हणून वृद्ध म्हणजे जो आपल्याला रस्ता दाखवणारा दिवा आहे घरामध्ये, तर त्या दिव्याला यांनी काय केला, हे मळून टाकलेलं आहे. त्यांच्याबद्दल प्रेम नाही का, आदर नाही का, सत्कार नाही, आणि त्यांच्याबद्दल सेवाभाव सुद्धा उरलेला नाही. तर सर्व धर्म भ्रष्ट झाले, वर्णसंकर आरंभिले, द्वेषाचे पीक माजले, थोर भाजले सज्जन. असा सर्व धर्म भ्रष्ट झालेला आहे, वर्णसंकराचा आरंभ झालेला आहे. म्हणजे जात पाहायची नाही, गोत पाहायची नाही, पण लग्न तर लावायचं, असा संकर आरंभलेला आहे. द्वेषाचे पीक माजले, थोर भाजले सज्जन. आणि या द्वेषाच्या पिकामध्ये सज्जन लोक मात्र पार भाजून निघाले, होरपळून निघालेले आहे. 130 क्रमांकाच्या ओळीपर्यंत आपलं चिंतन आलेलं आहे. राहिलेला विषय आपण नंतर घेऊ. पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.